हे निराधारांसाठी श्रीराम प्रतिष्ठान मार्फत गणेश चिवटे यांच्या संकल्पनेतून हे जे अन्नदानाचा उपक्रम चालू आहे गेले 7-8 वर्ष झाले। ह्या सर्व निराधार लोकांना रोज डबे ते 12 वाजता घरी पण मिळायच नाही इतक्या टायमाला आपल्याला। ज्यावेळेस आमचा नवरा वारला त्यावेळेस म्हणलं आता 2 लेकरं बाळात म्हणलं त्यांचे आई वडील वारले, म्हणलं आता कसं जगायचं आम्ही। मग एक माणूस आला आणि म्हणला आजी तुम्ही असं काय चितागती बसला, म्हणलं आता हे काय करायचं। मग म्हणले असं करायचं नाही, जावा म्हणले दत्त मंदिरात तिथं डबे चालूच म्हणले। मग आम्ही गेलो बसलो, मग आम्हाला उपीट खायला दिलं आणि म्हणले तुम्ही आताशी आले का आजी, म्हणलं हा मला माहीत नव्हतं म्हणले। मग म्हणलं ही डबा घ्या आणि रोज डबा घासून आणायचा आणि राशन पेठमध्ये तुम्ही रोज डब्याला जायचं। तेव्हापासून मी डब्याला येते, आता 18 सालापासून नवरांचा वाढल्यापासून मी डब्याला येते, आम्हाला पद्धतशीर डबा येतो। परखड विचाराची लेखणी म्हणजे समर्थ लेखणी। छत्रपती प्रतिष्ठान व गणेश भाऊ चिवटे युवा मंच यांच्याकडून आषाढी एकादशी निमित्त भाविकांना फराळाचे वाटपाचे आयोजन करण्यात आले। गणेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली करमाळा तालुक्यातील गरीब गरजू निराधार वृद्ध नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना गेली 15 वर्षापासून दररोज मोफत जेवण देऊन अन्नदान केले जाते। याचाच एक भाग म्हणून आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथून विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेऊन येणाऱ्या भाविकांना गणेश भाऊ चिवटे युवा मंच व छत्रपती प्रतिष्ठान यांच्याकडून भाविकांना फराळ वाटप करण्यात आले। यावेळी पंढरपूरहून आलेल्या भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी इथे पाहायला मिळाली। यावेळी सहकारी मित्र भाजपा तालुका अध्यक्ष रामभाऊ ढाणे, शहाजी पाटील, संदीपान कानगुडे, आतिश बापू कानगुडे, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष अमोल पवार, छत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भैया राज गोसावी, रमेश गायकवाड, नितीन कानगुडे, सचिन कानगुडे, जयंत काळे पाटील, भरत चोपडे, चेतन राखुंडे, लखन शिंदे, किरण गोसावी, राजू जगताप, तात्या जाधव गुरुजी, बापू जगताप व देवळाली येथे छत्रपती प्रतिष्ठान व भारतीय जनता पार्टीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराने प्रेरित होऊन सन 2018 मध्ये शिवजयंतीच्या मुहूर्तावर करमाळा शहरातील निराधार गरजू वृद्ध नागरिकांना मोफत 2 वेळचे जेवण या संस्थेमार्फत दिले जाते। ही अन्नपूर्णा योजना अखंडित चालू असून येथे करमाळा शहरातील व तालुक्यातील नागरिकांच्या हस्ते दररोज पूजा केली जाते। आषाढी एकादशी निमित्त करमाळा शहरातील पत्रकार अविनाश जोशी यांच्या हस्ते या अन्नपूर्णा योजनेची पूजा म्हणजे अन्नपूर्णा देवीची पूजा करून सर्वांना आषाढी एकादशी निमित्त फराळाचे वाटप करण्यात आले। यावेळी पत्रकार अविनाश जोशी यांनी निराधार वृद्ध व्यक्तींशी संवादही साधला। मित्रांनो, आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका। हो, सोबतच समर्थ लेखणी या चॅनललाही सबस्क्राईब नक्की करा। तुर्तास इतकेच चालू आहे। मला 7 वर्ष बर, जेवण व्यवस्थिशीर मिळतं का? व्यवस्थित मिळतं, 2 टाइमला त्यांच्या शेवटचं जेवण असतं। कुणामार्फत चालू आहे? यांचे म्हणजे गणेश हा श्रीराम प्रतिष्ठान मार्फत। बर, डबा कसा देतात ते? चांगला पूर्ण जेवणाचा देते। आणि नवीन सण वगैरे असले काय पुण्यतिथी जयंती गोड धोड खायला देतात? पोळ्या करते सणाला काय लाडू काय पण मिठाई देते। दिवाळी आम्ही करत नाही, दिवाळीला पण इथंच दिवाळी करता म्हणायचं। सगळे श्रीराम प्रतिष्ठान तर्फे सगळे मी इथं म्हणायचं तुम्हाला। म्हणजे श्रीराम प्रतिष्ठान म्हणजे तुमचं कुटुंबच म्हणायचं, घरच म्हणायचं आता। तेच म्हणायचं घर, त्यांच्याशिवाय आम्हाला काहीच नाही। तुम्हाला काय वाटतं सांगा याबद्दल? ज्यावेळेस आमचा नवरा वारला त्यावेळेस म्हणलं आता 2 लेकरं बाळात म्हणलं त्यांचे आई वडील वारले, म्हणलं आता कसं जगायचं आम्ही। मग एक माणूस आला आणि म्हणला आजी तुम्ही असं काय चितागती बसला, म्हणलं आता हे काय करायचं। मग म्हणले असं करायचं नाही, जावा म्हणले दत्त मंदिरात तिथं डबे चालूच म्हणले। मग आम्ही गेलो बसलो, मग आम्हाला उपीट खायला दिलं आणि म्हणले तुम्ही आताशी आले का आजी, म्हणलं हा मला माहीत नव्हतं म्हणले। मग म्हणले ही डबा घ्या आणि रोज डबा घासून आणायचा
आणि राशीनपेठमध्ये तुम्ही रोज डब्याला जायचं. तेव्हापासून मी डब्याला येते. आता 18 सालापासून नवरांचा वाढल्यापासून मी डब्याला येते. आम्हाला पद्धतशीर डबा येतो आणि आम्ही त्याच्यावरच आम्ही घरी काहीच करू शकत नाही. हे निराधारांसाठी श्रीराम प्रतिष्ठान मार्फत गणेश चिवटे यांच्या संकल्पनेतून हे जे अन्नदानाचा उपक्रम चालू आहे गेले 7-8 वर्ष झाले. ह्या सर्व निराधार लोकांना रोज डबे ते 12 वाजता घरी पण मिळायच नाही इतक्या टायमाला आपल्याला ते आपल्यासमोर श्रीराम प्रतिष्ठान संचलित अन्नपूर्णा योजनेतील सहकारी संतोष जावकर हे आपल्याला आता अन्नपूर्णा योजनेबाबत काय माहिती देत आहेत ते पहा. नमस्कार. श्रीराम प्रतिष्ठान आयोजित गणेश भाऊ चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली जे निराधार महिला पुरुष आहेत त्यांना इथे अन्नदान केले जाते. आज आषाढी एकादशीनिमित्त श्री अविनाश जोशी पत्रकार यांच्या हस्ते पूजा करण्यात आली आहे आणि त्यानंतर महिलांना डबे वाटण्यात आलेले आहेत.